तर महाशिवरात्रीनिमित्त आज आम्ही निघालो होतो शिखर शिंगणापूरला. फलटणपासून शिखर शिंगणापूर खूप जवळ आहे, पण कधी इतक्या वर्षात जाण्याचा योगच आला नाही आणि तो योग आला तो म्हणजे महाशिवरात्रीला. आता आमच्या सगळ्यांचा उपवास होता, मग जाताना आधी फ्रुट्स घेतले, गाडीला सुद्धा फुल केलं. आम्ही नाश्ता केला नव्हता, मग आमची मैत्रीण येणार होती, एक तिनं मस्त गरम गरम साबुदाणा वडे आणले होते, मग तिच्यासोबत आम्हीही खाऊन घेतले. त्यानंतर अजून एका मैत्रिणीला घेतलं आणि आम्ही पोहोचलो शिखर शिंगणापूरला. खूप एक्सायटेड होतो आम्ही सगळेच जण. त्यानंतर गाडी पार्किंगला उभी केली आणि बघतो तर काय अजून वरती जायचं होतं. डोंगरावरती एकदम मस्त प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर होतं. तिथं रिक्षासाठी जाण्याची सोय होती, मग रिक्षानेच वरती गेलो. एवढी गर्दी बघून असं वाटलं की आता मुखदर्शनच होईल आपलं, काय प्रॉपरली व्यवस्थित दर्शन होणार नाही. आधी पान फूल फळ सगळं घेतलं आणि पण आमच्या एक जवळच्या आणि एक ओळखीच्या व्यक्तीमुळे 5 ते 10 मिनिटामध्येच आमचं VIP छान असं दर्शन झालं. खूप भारी वाटतं. आपण नेहमी फॅमिलीसोबत असं देवदर्शन करतच असतो, पण फ्रेंड्ससोबत सुद्धा खूप मजा मस्ती येते. गाभाऱ्यात पाऊल टाकलं, एवढं भारी वाटलं ना. एकदम शांत आणि खूप सुंदर दर्शन झालं, म्हणजे अपेक्षेपेक्षा पण सुद्धा खूप छान दर्शन झालं त्यांच्यामुळे. तर तुम्ही गेलाय का कधी शिखर शिंगणापूरला? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर नात्यापुत्यात ज्यूस पिला, मैत्रिणींना सोडलं. फलटणला गेल्यानंतर ना आम्हाला ह्या दिसला एक उत्साही व्यक्तिमत्व. तुम्ही यांना ओळखता का तेही सांगा. मग निरेला जायला निघालो. आजचा दिवस खरंच खूप छान गेला माझ्यासाठी तरी.